घरी चाललोय आणि आम्हाला जाताना एक मुलगी भेटली, मंदिरात रडत होती बिचारी. आता आम्ही तिला घरी घेऊन चाललोय. बॅग सगळं सापडली मला ती. तर आज आपण चाललोय शंकरवाळ्यांच्या पायवाडाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आता संध्याकाळी जवळपास 10:30 वाजून गेलेले. संध्याकाळी काय चालू, कारण दिवसभर फार गर्दी असते आणि संध्याकाळी थोडस निवांत होईल, ट्रॅफिक पण कमी राहतं, गर्दी पण कमी राहील. आणि तुम्ही पाहू शकता माईक आज घेतलाय. तर काय झालं, सकाळी सिंहगड फोर्टला गेलो की त्यावेळेस ब्लॉग चांगला झाला तो, म्हणजे नाही का, व्हिडिओज वगैरे भारी, स्पॉट वगैरे चांगले झाले, गड पण भारी होता. तुम्ही पण कधी आला तिकडे पुण्याच्या भागात तर सिंहगडला नक्की जा. आणि काय झालं, वाऱ्याचा आवाज खूप येत होता, म्हणजे नाही का, काय बोलतोय काय नाही, काय सांगतोय काय नाही ते समजतच नव्हतं. आणि हम्पीच्या वेळेस पण सेम तसंच झालं की आवाज बाहेरचा जास्त गाड्यांचा येत होता, हे ते. मग त्यामुळे म्हटले एक माईक घेऊनच टाकू, म्हणजे आपल्याला होईल पण. मी काही भैया पण आहे, आम्ही चौघजण आलो आणि बघूया, तू गाडी लावायची जागा पाहतो. हा, वरच वेरियंट दिसतंय मला वाटतं. गर्दीत आहे, याच्या सगळ्या पार्किंगच्या गाड्या आहेत ना सगळ्या, सगळ्या मठासाठी पार्किंगचे, म्हणजे नाही का, लोक इथं गाडी पार्क करून मठात गेलेले. तुम्हाला दाखवतो गर्दी. गर्दी तर पाहू शकतो, एक साइड पूर्ण बंद केलेली आणि इकडं साइड सगळी बंद केलेली, एक लाईन. आणि गर्दी तेवढी आहे. कुठं आले ते? हॅलो, हे बघते इथे, इथं बघते इथं. अरे मला नको दाखवू, हे बघते काय. आणि हे मेंबर आपली इथं येणार आहे आज संध्याकाळी. तिची बॅग आता काय ती घ्यायला चालू आहे तिला. आणि एवढी मोठी बॅग घेऊन येते का? 2 बॅग घेऊन ट्रिपला नव्हतं जायचं आउट ऑफ इंडिया. किती वाजता ट्युशन झालं? 9:30. एवढं उशीर? अरे त्या दादा ऑफिसला जातो ना, मग तो 8 वाजता येतो, 8 ते 9:30 घेतो तो ड्रॉइंग क्लास. आणि नॉर्मल सॅटर्डे संडे 7:30 ते 8 नॉर्मल टाइम. नाही, ते मंडे आणि वेडनेसडे असतं. एक संडे आणि सॅटर्डे आणि संडेच असतं. त्यात मी असं सॅटर्डे संडेचं टाइमिंग. बारकी बहीण आहे माझी, मावशीची मुलगी आहे. तिकडून वरतून का? अरे तुम्ही नीट पाहिलं का, वाचलं का? दर्शनाची लाईन नीट कोणती आहे, काय मुखदर्शनाची लाईन कोणती सांगत होतो ना, दर्शनाची लाईन. सॉरी, भैया होता इथे वाचायला, आम्ही नव्हतो. माझा संबंध नाही. काय संबंध नाही, आमचा वेगळा प्लॅन चाललेला. मी माझ्या ब्लॉगच्या नादात होतो. आम्ही म्हणतो आम्ही दुसरीकडे जातो, तुम्ही चर्चा करू. मी सांगितलं ना की नीट वाच. इथे एवढा वाटत पिली नाही प्रसाद, दररोज प्रसाद वाटत सेवा. मस्त केले, तुम्हाला पुढे गेले व्ह्यू दाखवते. हे इथं दादा आहेत, ते प्रसाद वाटप करते. नाही किशोर कडे प्रसाद आहे, खाऊन का? उडून ये, इथं मंदिर, मेन मंदिर आहे, उडून आज नाही.
दुसरा शरद पवार आहे तुम्ही म्हणता तो. आणि इथून फक्त चला आम्ही दोघे चाललोय बिल्डिंग मध्ये बाहेर. बिल्डिंग मध्ये काय दर्शनावर आतमध्ये गर्दी का? मागच्या 3 तास वेटिंग लागलं. दाखवतो मला. तुम्ही तर आम्हाला बाहेरून पाहिजे. गर्दी होते गर्दी तिकडून आहे 19 खूप गर्दी आहे. गरम एवढं होतं त्याने फॅनला मागं पाणी लावलेलं आहे. नको तसं असतं ना पलीकडून. नाही असतं. त्याला कुठून लय मोठी लाईन असते त्याला पण. एक मिनिट सोड कडे सोड ना एक मिनिट. अरे एक मिनिट सोड हात पकड माझा कडे सोड. इथे ना खूप बघण्यासारखं असतं म्हणजे नाही का दुपारी 6 वाजता 2 तास इकडे यार पण चप्पल कुठं काढणार इथून घ्यायचं काय लॉजिक आहे चप्पल कसं इथे पाय धुवून ही जी लाईन आहे ती दर्शनाच लाईन आहे आणि तुम्ही दर्शन घेणार. अरे हा मग बरोबर आहे ना. आम त्यांना येऊ देतो. अरे हो रे दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेना अंत स्वप्नात दर्शन झालेलं आहे एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. आणि इथं ना म्हणजे मला इथलं खूप आवडतं की यांची सिस्टीम आहे ना एवढी भारी असते ना काय तुम्ही कधी आले तरी म्हणजे एकदम भक्तांची व्यवस्थित सोय असते. म्हणजे अशी गैरसोय होत नाही किती पण गर्दी होते किती पण काय होते मॅनेजमेंट यांचं खूप भारी आहे. कधी पण दर्शनाची रांग वगैरे म्हणजे भक्तांसाठी एकदम सोय सुविधा चांगल्या आहेत. आज व्हाईट काय घातलं? तू ते दिवशी म्हटली वाईट नको घालू म्हणून आज ग्रीन घालू. अच्छा आणि मी काय म्हणतो खरं नाही मी घालला होतो व्हाईट शर्ट. आपलं दरवेळेस प्रसिद्ध नाही छोटा. घरी चाललोय आणि आम्हाला जाताना एक मुलगी भेटली मंदिरात रडत होती बिचारी. आता आम्ही तिला घरी घेऊन चाललोय. बॅग सगळं सापडली मला ती. आम्ही बिचारी तिथे रडत होती आम्ही तिला घेऊन चाललो आता.